म्युन्सिपाल्टीचे लोक येतात ते काय म्हणतात? ते आम्हाला तुम्हाला मच्छी लावून द्यायला सांगितली नाही साहेब. किती वर्षापासून तुम्ही तिकडे मच्छी आम्ही 10 वर्ष झाली. मच्छी कुठे विकत येतो? बदलापूरला आपण कात्रकला बसतोय मी. इकडनं घेऊन जाते मच्छी? मच्छी घेऊन इकडनं जात आहे कात्रकला बसतो. इकडनं मच्छी घेऊन जाताना तिकडे विकते? एक येत आहे पहिल्यापासून जिंकते. मग आता विकून देत नाही? आता विकून नाही देत. का नाही देत? मनसेपटे लोक येतात उचलून घेऊन जातात. एकटीच कमवते तू? एकटीच आणि माझी छोट्या मुली आहेत आणि मिस्टर जातात ते दुसऱ्यांच्या बोटीवर जातात. जाताना 2.5 तास लावतात, येताना त्यांना 3.5 तास येतात. 15 वर्षापासून काम करतात, त्यांना का उठवतात? त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की माझ्या नगरामध्ये फक्त आणि फक्त माझीच माणसांनी काम केलेलं पाहिजे. तर मी त्यांना म्हणाली, अहो मॅडम, देशाचं संविधान हे सांगतोय की कोणीही व्यक्ती कुठेही काम करू शकते. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. यावेळेला मी उपस्थित आहे वसईच्या उनमेळ नाक्यावरती आणि माझ्यासोबत ह्या सगळ्या कोळणी भगिनी आहेत. खर तर दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की मुंबई, नवी मुंबई, पालघर, ठाणे, मुंब्रा, कळवा, दिवा हा आगरी आणि कोळी समाजाने व्यापलेला आहे. परंतु या सगळ्या विभागामध्ये आज या आगरी कोळी समाजाची काय अवस्था करून ठेवलेली आहे हे दृश्य जाणून घेण्यासाठी ही बातमी आपल्याला दाखवतोय. गेल्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी या पक्षाला घवघवीत यश मिळालं. बदलापूर असेल, नवी मुंबई असेल, या सर्वच ठिकाणी. परंतु त्यानंतर आता कुठेतरी कोळी समाजावरती अन्याय पाहायला मिळतोय. या ज्या कोळणी आहेत या वसईवरून आपला मच्छीचा माल घेऊन त्या बदलापूरला विकायला जातात. परंतु बदलापूरच्या ज्या नगराध्यक्ष आहेत त्यांची वाईट दृष्टी यांच्या धंद्यावरती पडलेली आहे. असं असताना गेल्या 15 ते 20 वर्षापासून ह्या कोळणी त्या ठिकाणी व्यवसाय करतात आणि अचानकपणे त्यांना तिकडनं हटवण्याचं काम कुठेतरी भारतीय जनता पार्टीचे जे नगराध्यक्ष आहेत त्या करतात. जाणून घेऊया. काय नाव आहे तुझं? माझं नाव शायलीन. तू मच्छी घेऊन तिथे जाते? वसईवरून मच्छी घेऊन बदलापूरला जाते. बदलापूरला जाते. कितीची मच्छी घेऊन जाते तू? जाते 20,000ची. 20,000ची मच्छी घेऊन जाते. मग तुम्हाला आता मच्छी विकून देत नाही का ते? नाही, ते सकाळी गेल्यावर पहाटे 8 वाजता तिकडे येतात. मावशी मच्छी लावायची नाही. कोण येतं? ते म्युन्सिपाल्टीचे पोरगे येतात. म्युन्सिपाल्टीचे लोक येतात. ते काय म्हणतात? ते आम्हाला तुम्हाला मच्छी लावून द्यायला सांगितली नाही साहेब. किती वर्षापासून तुम्ही तिकडे मच्छी विकता? आम्ही 10 वर्ष झाली. 10 वर्षापासून तिथे मच्छी विकता. किती वर्षापासून मासली विकते? 25 वर्ष झाली जात आहे. 35 वर्ष झाली? 25 वर्ष. 25 वर्ष झाली? तसापासून काहीच नाही. पण यंदा 2 वर्ष झाले. 2 महिने जायला म्हणून कंटाळले नाही. पण मच्छी कुठे विकते तू? बदलापूरला आपण कात्रकला बसतोय मी. इकडनं घेऊन जाते मच्छी? मच्छी घेऊन इकडनं जात आहे कात्रकला बसतो. इकडनं मच्छी घेऊन जाते आणि तिकडे विकते? एक येत आहे पहिल्यापासून जिंकते. मग आता विकून देत नाही? आता विकून नाही देत. का नाही देत? मनसेपटे लोक येतात उचलून घेऊन जातात. माझी एक पाटी नेते किती 20,000ची एक पाटी ढरा मोठा भरलेला उचलून नेलता गोटाला म्हणे. तिकडे मी गेलो 1000 रुपये रिक्षावाल्याला दिले. परत तिकडून आम्ही मागितली. साहेबांनी सांगितलं ये जा तू तिकडे गोटाला म्हणे घेऊन ये. माझी मासली गेली. माझी मासली सगळी तशीच राहिली. परत घरा घेऊन आलो मासली. ती विकली नाही. नाही विकली? नाही विकली. खराब जायची सगळी खराब जायली. दुसऱ्याला पैसे माझ्याकडचे दिले मी. वसईला राहते. मच्छी कुठून घेते? वसईवरून घेते आणि बदलापूर मध्ये विकते. बदलापूरला विकायला जाते. हो. मग आता विकून देत नाहीत? आता आम्हाला विकून 2 महिन्यापासून आमच्या मागे राहायला ऐकल्यात आणि बोलतात इथे यायचंच नाही. मच्छी विकायला कोण बोलतो असं? म्युन्सिपाल्टी मधून माणसं येतात म्युन्सिपाल्टी. आणि बोलतात तुम्ही उचलून घेऊन जा मच्छी. आम्हाला इथे ऑर्डर आले, तुम्हाला मच्छी विकून देणारच नाही. मग आम्ही तिथे त्या वेळेला बंद करता मच्छी आणि आमच्या जवळ ते 12-1 वाजेपर्यंत राहतात. मग आमची मच्छी तशीच राहते, विकली जात नाही. खराब होते मच्छी. खराब होऊन जाते. आम्ही कुठे जाणार? तेवढ्या मागाची मच्छी घेऊन जाणार आणि त्याचे पैसे कुठून करणार? आम्ही ती खरेदी करून जात आहोत. आमची काही घरची नसते. खराब झाली तर मच्छी कोण घेणार? मग ती परत आम्ही लॉस मध्ये देतो. त्यामध्ये आम्हाला 15 मध्ये 5,000 आम्हाला तोटा येतो, 20 मध्ये 5,000 तोटा येतो. आणि परत ते आम्हाला भाडं पण असते. पण भाडं तो कमी घेणार नाही. त्याचं टेम्पोचं भाडं आहे तर आमच्याकडून 1,500 रुपये घेतो. मग तो पण आम्हाला लॉस पडतो त्याच्यामध्ये. घरी कोण कोण कमवतो? मी एकच. एकटीच कमवते तू? एकटीच आणि माझी छोट्या मुली आहेत आणि मिस्टर जातात ते दुसऱ्यांच्या बोटीवर जातात, दुसऱ्यांच्या बदली जातात. त्यांना काय पगार आहे की 2,000 रुपये मिळतात. ते 10 दिवसानंतर घरी येतात. त्यांना 2,000 रुपये देतात बस फक्त. किती वर्षापासून तुम्ही तिकडे धंदा करताय?
मला तिथे आता 6 वर्ष झाली जाते वर्ष ते झाली. 6 वर्ष पण आता जे काही प्रॉब्लेम झालेत ते आताच झालेत. आताच झाले 2 महिन्यापासूनच झाल्यात. वसईच्या पाचू बंदर असेल, आरडाळा असेल, तिथून मच्छी विकण्यासाठी बदलापूरला जातात आणि बदलापूरमध्ये तर नव्याने निवडून आलेल्या ज्या नगराध्यक्ष आहेत त्यांना यांचा काय त्रास आहे, त्यांना काय त्रास आहे, काय हे तुमची जागा घेणार आहेत? थोड्या वेळासाठी आज वसईवरून बदलापूरचा ते प्रवास करतात आणि मच्छी विकतात, स्वतःचा घाम गाळून स्वतःच्या खिच्यातले पैसे टाकून ते मच्छी विकतात. आणि अशा लोकांवर जर तुम्ही दादागिरी दाखवत असाल तर कुठेतरी तुम्ही कोळी आणि आगरी समाजावरती अन्याय करताय हे दिसून येते. माझ्यासोबत यावेळेला समाजसेविका आहेत अभिलाषा वर्तक. ह्या विषयावरती मी स्नेहाताई दुबे यांच्याशी देखील बोलले, आपले स्थानिक आपले आमदार आहेत, त्याच्यानंतर हेमंत विष्णू सावरा यांच्याशी देखील बोललेले आहे सरांशी, कारण की मी देखील बीजेपीची एक जिल्हा सचिव आहे, महिला मोर्चाची जिल्हा सचिव आहे. आणि माझं म्हणणं असं आहे की जर आपल्या महिला डोंबिवलीच्या महिलांसाठी जर मी फाईट केलेली तर मी ह्या महिलांसाठी देखील त्यांना न्याय मिळण्यासाठी मी फाईट करणार. आत्ताच मी नगर अध्यक्ष ज्या रुचिता घोरपडे मॅडम होत्या त्यांना मी कॉल केला आणि त्यांना मी सांगितलं की मॅडम, आपल्या देशाचा संविधान हे सांगतोय की कोणीही कुठेही काम करू शकतं, तर आपल्या ह्या ज्या महिला आहेत जाताना 2.5 तास लावतात, येताना त्यांना 3.5 तास येतात, 15 वर्षापासून काम करतात, त्यांना का उठवतात? त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की माझ्या नगरामध्ये फक्त आणि फक्त माझीच माणसांनी काम केलेलं पाहिजे. तर मी त्यांना म्हणाली, अहो मॅडम, देशाचं संविधान हे सांगतोय की कोणीही व्यक्ती कुठेही काम करू शकते, तर तुम्हाला हात जोडून विनंती करते, मी तुम्हाला नम्र विनंती करते की माझ्या महिलांना काम करू दे तिकडे. तुमच्या महिला घाण करतायत, हे करतायत, ते करतायत, मी त्यांना बसू देणार नाही म्हणजे नाही, तुम्हाला काय करायचं ते करा. त्यामुळे मी आपल्या स्नेहाताईंशी बोलले, ते म्हणाले की नाही, आपल्या कोळी महिलांना आपण न्याय द्यायचा म्हणजे द्यायचा. आता ह्या महिलांनी करायचं काय? अच्छा, ह्या महिला जेव्हा जात होत्या त्यांच्या पाठीमध्ये 15 ते 20 हजाराची मच्छी होती. नगर परिषदवाले जी माणसं आहेत ते उचलायला यायचे आणि मध्यंतरी ती मच्छी गायब आणि टोपली त्यांना मिळायची. मग ती मच्छी जायची कुठे? म्हणजे ती मच्छी देखील तुम्ही खाल्ली आणि आता तुम्हाला ह्यांचा घाण होतोय. आणि वरती मुस्लिम लोक जे तिकडे मच्छी विकतायत त्यांना विकू देत आहेत का? ते तुमच्या नगरातली आहेत. अरे पण हे आपल्या देशातली आहेत ना. मी त्यांना एवढं सांगते की आपल्या देशातली माणसं आहेत, आपलं कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया हे सांगते की कोणीही कुठेही काम करू शकतं. मग तुम्ही ह्यांना का नाही करू देणार? म्हणजे नाही करू देणार, तुम्हाला काय करायचे ते तुम्ही करा. ही भाषा नगर अध्यक्षांकडनं अपेक्षित नव्हती. त्यांना मी सांगितलं की मॅडम, तुम्ही मला हे सांगतात, मग त्यांच्या टोपलीमधली मच्छी त्या लोक घेऊन जायचे, ती कुठे आहेत? तो प्रश्न मला नका करू आणि त्याचे माझ्याकडे पुरावे आहेत. तो प्रश्न मला करू नका. जे काही आहे बोलते, जे काही आहे ना ते त्यांना जाऊन विचारा. मी अरे तुमचीच माणसं आहेत ना ती. अच्छा, विजय कदम जे होते ऑफिसर, त्यांना मी कॉल केला, ते मला सांगतात की नाही, ते तिकडे बसू शकत नाही, त्यांना बसायचं असेल तर मार्केटमध्ये बसू द्या. म्हणजे हरकत नाही, मार्केटमध्ये जागा द्या. ती द्यायची नाही तुम्हाला. ती बाईनी मला क्लिअरली सांगितलं, माझ्या नगरामध्ये, माझ्या बदलापूरमध्ये मला बदलापूरच्या व्यतिरिक्त कोणीही नको आणि हा अन्याय मी माझ्या महिलांवर होऊ देणार नाही. एक बीजेपीची मी स्वतः प्रतिनिधित्व करणार आणि मी ह्यांना न्याय मिळवून देणार. ह्या कुठे जाणार? या महिलांकडे होल आणि सोल एकटीच महिला जी घरासाठी काम करते. तुम्ही अच्छा, मी त्या विजय कदमला सांगितलं, तुम्हाला जर कोणी सांगितलं की उद्यापासून कामावर यायचं नाही तर तुम्हाला चालेल का? तुम्ही मग कायदा शिकवाल ना? मग माझ्या महिलांना नीट वाचता येत नाही, लिहिता येत नाही म्हणून तुम्ही त्यांना प्रेशर देतायत. हा अन्याय आहे की नाही? हा अन्याय आहे ना. हा अन्याय आम्ही होऊ देणार नाही. माझ्या कोळी महिला, डोंबिवली महिलांना जर मी न्याय दिला तर मी ह्या महिलांना पण न्याय देणार आणि माझ्याबरोबर वसईचे संपूर्ण बीजेपीचे पदाधिकारी आहेत या महिलांसाठी. खरं आहे. खरं तर ही खेदाची गोष्ट आहे की हे देखील स्थानिकच आहेत, हे कुठून बाहेरून आलेले नाहीत. तुम्हाला परप्रांतातून आलेली लोक चालतात आणि आपल्याच प्रांतातल्या लोकांबरोबर ज्या वेळेला ही सगळी जी काही नेते मंडळी आहेत ही अशा प्रकारे वागतात तेव्हा असं समजायचं की आपलाच माणूस आपलाच कुठेतरी वैरी झालेला आहे. आता या कोळणी अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी मासे विकतायत आणि अचानकपणे त्यांना जर तिथे हटवला तर आज त्यांचा उदरनिर्वाह कोण चालवणार? त्यांची जबाबदारी ज्या तिकडच्या नगराध्यक्ष आहेत त्या घेतील का? आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.